नमस्कार मित्रांनो, आज आले आपले तळेगाव गावाकडचे मासे. तुम्हाला माहित आहे लागत नाही, तर आज जे मासे इकडे पहा, तिकडे ते मासे पालन करेल आहे ना, दिसतंय का? दाखव झूम करून. ते मासे पालन करेल ना, एवढी जायचंय. तर मासे पालनाची पण माहिती घेऊ आणि मासे पण घेणार आहे आणि पूर्ण रेसिपी पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. आज मासे पालनाची पण माहिती, रेसिपी पण, आणि हे थंडीमुळं मासे लागत नाही, त्याच्यामुळं जे मासे पालन केलं ना त्याच्यातून मासे घेणार आहे. तर आजचा व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे आणि माहिती पण तुम्हाला भेटणार आहे किती खर्च काय येतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. ही माहिती पण सांगतो आणि आपली रेसिपी पण एकदम दोन पद्धतीने दाखवतो, एक रस्सा आणि एक फ्राय करेल. तर व्हिडिओ पाहत राहा. जातो आता थोड्या वेळाने मित्र आला का ओढीने, आणि ओढीचा प्रवास पण दाखवतो. तर चला मित्रांनो, आता निघालो तिकडे इंजिन चालू आहे त्यामुळे आवाज येत नसेल. आता मध्ये आलं, मध्ये दाखव काय दाखव फिरव ना. हॅलो 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 हॅलो. तर मित्रांनो पोहोचलो आता. होडी बांधून ठेवतो, याच्या बॅलन्स सांभाळला पाहिजे. कॅमेरा बॅलन्स सांभाळ. मित्रांनो पोहोचलोय. असं राहतंय बघ, असे टाक्या बनवल्या, खाली पण जाळी टाकेलय आणि वरून पण जाळी मारली, त्याच्यामुळे निघून नको ते अशा पद्धतीने बनवलंय साईडला वरच्या वर पाण्याच्या. हे बघ पाहून घ्या, हे असं चालायला. आता बघू टाकले तिकडं पण आहे, त्या बाजूला पण आहे, इथं 1 2 3 4 ते पण आहे का रे बट ते जुनं आहे, हे नवीन बनवेलंय. तर बघून घेऊ आपण पूर्ण. तर माहिती घेऊ, बघू कोणते कोणते मासे. हा खाद्य वापरला जातो कंपनीचा, हाच ना? हा खाद्य, ही कंपनी का? ही कंपनी मित्रांनो काय ग्रोफिन सरकारचे खाद्य टाकायचं. हे पण ना, हे पण खाद्य बा, एक छोटा मोठा खाद्य टाकाय घ्यायचं. खाद्य टाकलं इकडं. हा हे बघ, आता मासे येतील पहा. ते खाली बुडत नाही का? वरच खातील का? हे बघ मासे खायला लागले. कुठलाय? याच्यात कटलाय ना? याच्यात कटलाय मित्रांनो, मासा कटला. बघू आता मित्रांनो, चोपडे मासे खाद्य टाकूर, चोपडे मासे हे खाद्य टाकू राहिलाय मित्र. हे बघ असे पाहिलं नाही, भरपूर मासे. किती साईज झाले रे? अर्धा किलो? हा 1 किलो अर्धा किलो झालेले. हे असे भरपूर मासे. किती किलोचे झाले विकायला आता रे? झाला विकायलाच आहे ना? कोणता कोणता मासा आहे अजून? रहू कटलाय का? चालेल चालेल, बघू. हे खाद्य टाकून घेतो. रहू कटला आणि चोपडा मासे. चिलापी नाही ना? भरपूर मासे आहे असं. तर पुढे माहिती घेऊ आपण, व्हिडिओ पाहत राहा. किती खर्च येतो, केवढले मासे होता पाहू. बीज तेच पाठवून द्या ना, कंपनी पाठवते ना बीज. मित्रांनो बीज कंपनी पाठवते, पूर्ण कंपनी डेव्हलप करून देत राहते. पहिलं नंतर आपण बीज घ्यायचं. याचे छोटे मासे ना, नर्सरी आहे ना, 3 महिने ठेवावं लागतं. 3 महिने का? हा 3 महिन्यात अशी 3 बोट एवढी साईज होती. त्याच्यानंतर तिकडे शिफ्टिंग करायचं. ही नर्सरी मध्ये फक्त 3च महिने. काय फिल्टर आहे का? कुठलं? हे काय? त्याने शेवळ लागला, त्या शेवाळ लागेल नियमाच्या बाहेर गेला थोडस. हे मासे जाऊ नाही राहिले, ते विकल्यावर हे शिफ्टिंग हे लगेच ते शिफ्टिंग करायचं. मग तिकडे मोठाले करून विकायचे. एकच एवढीच नर्सरी काय? ती काढायला याच्यात एक तिकडे आहे का? 2 नर्सरी आहे, छोटे मासे थोडे मोठाले. 1 इंच 2 इंचाचं बीज येतं याच्यामध्ये टाकायला. हा का? लय छोटे आहे मग ते 3 महिन्यात असं होतं, असं 3 बोटा एवढं. किती दिवस लागतात पुरे? 8-9 महिने लागतात. 8-9 महिन्यात वर्षात मासा तयार होतो का? किती किलोचं साधारण? साधारण 1-1.5 किलोचं. 1-1.5 किलो कटला जास्त होतो, 2.5-3 किलो. कटला 2.5-3 किलोचा होतो. किती खर्च झाला असेल साधारण? ते नाही सांगता ना ते. तरी तिकडे याच्यावर पहाटे तिथं वाजता
काय हे आहे का इकडे पप्या मित्रांनो, बघू किती खर्च आलाय बघून घेऊ. जो ये त्याला माहित नाही. इथं आहे किती पाटी पाटी दाखव रे. 32,40,00,000 आहे. अनुदान आहे जवळजवळ किती सर्वसाधारण 54. काय आहे काय तुटलेलं आहे म्हणजे जवळजवळ 32-33 लाखाचं काम आहे सगळं. आणि मस्त योजना हे पण भेटतं ना काय रे आपलं सबसिडी. हा सबसिडी पण भेटते मित्रांनो. खर्च भरपूर पण व्यवस्थित जातं ना मासे निघताना. साधारण किती एवढे याच्यात किती टन निघत असतील वर्षाला निघल्याशिवाय कळत नाही का. तरी अंदाजे 100. अंदाज म्हणजे आपल्याकडे आहे ना, हम्म कसं आपल्याकडे हा का एका गाडीत 500-600 किलो जाते. 500-600 किलो पिकअप मध्ये म्हणतात. पिकअप किती पिकअप भरत असेल? त्याच्यानंतर 10 पिकअप 10-20 म्हणजे 500-600 म्हणजे भरपूर मासा निघतो. चांगला उत्पन्न आहे मित्रांनो. कोणाला करायचं असेल तर सरकारकडून सबसिडी पण आहे. थोडा खर्च आहे पण उत्पन्न पण चांगलं आहे. आणि 1-2 माणूस चारा गुत्तेला लागत असेल का. 1-2 माणूस कामाला 24 तास लागतो. एक वडी लागते 2 माणसं लागतात. पण चांगलं उत्पन्न एकदाच खर्च आहे आणि सबसिडी पण आहे. छोटे छोटे मासे वर येतात खायला. तर मित्रांनो आता मासे घेऊन चाललोय. आता संध्याकाळी दाखव तुम्हाला रेसिपी पाठी मासे. फक्त मासे दाखव. फक्त मासे घेतले हातात गोळे गेले. आता निघालोय चला रेसिपी पहा थोड्या वेळाने संध्याकाळी 4 वाजता. मित्रांनो हे पहा 2 कटले आणले. हे बघा हे वाढला 1.5-2 किलोचे. एक खाली इथं कटलं आणि बाकी हे चोपडे मासे आणले. आता तुम्हाला कटल्याचं कालवण आणि चोपडे मासेचे फ्राय बनवून दाखवतो. एवढे आणले बा जिवंतच आहे. लाकडा मोडायचं काम चालू आहे तिकडं. इकडं पहा कसा पावडा घे आणि लाकडा मोड. इकडं तांदूळ निसू राहिलं. इकडं चूल पेटवले आणि असं लेव घेऊन ठेवलंय. मोडल तिकडं मोड. आणि इकडं बा दिवस बुडत चाललाय. आता चालू स्वयंपाकाची तयारी. आणि इथं मासे रस्स्याला आणि ते फ्राय करायला बाकी साहित्य तिकडं आहे. तर इकडं तांबाटे बिंबाटे आणून ठेवले शेतातून आपल्या. आता तुम्हाला रेसिपी बनवताना दाखवतो. आले व बाद झाला का मासे घेतो फ्राय करून. लय हवा चालू आहे बघ जाळा कसा होतो. मित्रांनो घेतो आता मासे फ्राय करून. घेतला मसाला टाकून फ्राय काम चालू आलाय समोर. जाळ करा तडतडा आला पाहिजे. ते बारीक फाट्या टाकत नाही जावं काठी माग आपली असं ना असं कडक झालं पाहिजे ना. आता खायला मजा आली. गरम गरमच लय भार लागतात. करून करून पुढचं 2 हात गेलं साखरचं 2 नाही आलं लागते ना. जर खाला ना हा द्यायची जोडून देतो. उद्यापासून बांधा ठेवता बनवून काय मित्रांनो बा आता लास्ट हे भांड मस्त तिला फ्राय झाल्या. आणि आता तिकडे काढून ठेवल्या बाकी भरपूर झाल्या बा. हां आणि आता आपला कटला कुठं कटला गेला कुठं ठेवला वाईट साहेब. मित्रांनो हे बघ तेल टाकून घेतलंय. आता कांदा आणि टमाटर टाकून घेतोय बघ. आता आपल्याला बनवायचंय कटला. टाक टाक टाक.
कढीपत्ता राहिला म्हटलं कोथिंबीर येते टाकून नंतर वरून टाकून कांदा कोथिंबीर टाकून घेतलं. आपलं कटल्याची रेसिपी थांबून द्या. मसाले टाकून घेतो. बाकीचा चिकन गरम मसाला बाकी मिरची तिखट बनवू का रे? तिखट बनवून टाकू राहिले. मिरची कांदा हळद थोडी हळद नाही बघा ना जास्त कसं खावं. आपला मसाला 2 चम्मच आणि हा काळा मसाला आपला 3 चम्मच. मसाला टाकून झाला त्याच्यात बंद करू मित्रांनो मसाला झालाय बनवून. मसाला दाखव रे. मस्त मसाला झालाय. आता आपला कटला टाकून घेतो मासा. कटला मस्त मसाल्यात हलवून घ्यायचं. वास कसा आलाय एकदम सुपर वास सुटलाय हवाना. हवा पण पुरे मसाल्यात भिनून हलवून घेतलं. झाला. थोडा पाणी टाकलं का मासा लगेच एकच उकळ्यात शिजून जातो. मीठ राहिलंय ना टाकायचं. मीठ कुठं ठेवलंय रे? बारीक मीठ आहे इकडं आहे. पुढे नाही रे. मीठ टाकून देतो. ते टाकू सांगा राहा अंदाजे. बघ रे पाणी टाकून घेतो थोडासा शिजाय करतो. टाक थोडं टाकायला लागेल. टाक तेवढा बस. हां एक नंबर. जास्त नाही मित्रांनो पाणी घ्यायचं. मित्रांनो जेवाय बसलोय. या बघ कांदा हे आपले कटल्याचे पीस आणि भात तांबाटे आणले लिंबू बिंबू आणि जेवायला बसले. कसं झालं रे आपल्या आजचं जेवण? एक नंबर झालं. भारी ना. रस्सा कसा झाला या बा मित्रांनो? रस्सा म्हणजे एक नंबर. संपवीत आणलाय. एक रस्साच घ्यायचा का? रस्सा दे भाऊ. रस्सा मित्रांना लय रस्सा आवडलाय. थांबतो तो वाटेन देतो. तर आता जेवण अर्ध होत आलंय. व्हिडिओ काढायचं लक्षातच नव्हतं तर आता व्हिडिओ काढलाय. तर एक नंबर झालाय. अर्ध जेवणावरून व्हिडिओ काढायला बसलोय आणि सगळ्यांना जाम आवडलाय. इकडे थंडी पडली ना तर बसले. घे रस्सा घे मस्त जेवायला. आणि हा आपल्या इंद्रायणीचा घरचा तांदूळ एक नंबर. रस्सा भात आणि काटला. तर कधी जेवायला या. एक नंबर कालवण करतो.